सोमवार दिनांक 25 मे रोजी मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, दत्तनगर, बामनोळी, साईनाथनगर, काकानगर या ठिकाणावरील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील महापालिकेच्या आरक्षित जागेवर झालेले प्रार्थना स्थळांचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले। तरी अतिक्रमण काढलेल्या जागेवर महापालिकेने आरक्षण विकसित करावे, कंपाऊंड घालणे, महापालिकेच्या मालकीचा बोर्ड लावावा, जेणेकरून तेथे पुन्हा प्रार्थना स्थळांचे बेकायदेशीर अतिक्रमण होणार नाही व सदरची जागा नागरिकांच्या उपयोगाला पडेल। यापूर्वी सदर अतिक्रमण काढण्याबाबत हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती गोळा करून महापालिकेच्या निदर्शनास सदरची झालेली अतिक्रमणे, परवानगी न घेता केलेली बांधकामे, पूरपट्ट्यात केलेली बांधकामे निदर्शनास आणून दिलेली आहेत। तरी कुपवाड, बामनोळी, काकानगर या ठिकाणावरील बेकायदेशीर प्रार्थनास्थळांचे अतिक्रमण बुलडोझर लावून काढण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आयुक्तांचे व उपायुक्त व अतिक्रमण पथकाचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की आणखी काही सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील भूखंडावर प्रार्थनास्थळे बेकायदेशीर बांधकामे करण्यात आलेली आहेत। ते असेच धाडसी निर्णय घेऊन जमीनदोस्त करावेत, यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हास राहील, अशा आशयाचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, गजानन माने, श्रीपाद होमकर, दिग्विजय शिंदे, अनिकेत अमरुळे, सुजित पाटील, रामकाळ, रामचंद्र कोष्टी, लता पाटील, दीप पाटील, शुभम कोळी, अनुज निकम उपस्थित होते। सांगली महानगरपालिका प्रशासनानं जी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम केलेली व पूरपट्ट्यात बांधकाम केलेली प्रार्थना स्थळं, मशिदी, मदरसे आणि जमीयतखाना यांची बांधकामं जमीनदोस्त केली, त्याबद्दल आज महापालिकेच्या आयुक्त आणि त्या संपूर्ण पथकाचं या ठिकाणी अभिनंदन आम्ही हिंदू एकताच्या वतीनं केलं। ही जमीनदोस्त केलेली अतिक्रमणं भविष्यात पुन्हा उभारली नाही पाहिजे, मशिदी परत उभारल्या नाही पाहिजे, जमीयतखाना उभारला नाही पाहिजे, मदरशाचं बांधकाम झालं नाही पाहिजे, म्हणून मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड या ठिकाणी जे 3 गुंठे जागा आहे ती महापालिकेच्या मालकीची प्रायमरी स्कूलचं आरक्षण असलेली जागा आणि त्या विरोधात गेली 17 वर्ष या भागातील हिंदू आणि आम्ही आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना त्याच्या विरोधामध्ये लढतायत। त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि हे बेकायदेशीर आहे, ही महापालिकेची जागा आहे, हे दाखवून द्यायचं काम आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलं होतं। आणि आता पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण व्हायचं नसेल तर महापालिकेनं ताबडतोब त्या जागेला कंपाऊंड घालून त्या जागेवर महापालिकेची जागा ही जागा प्रायमरी स्कूलसाठी आरक्षित आहे अशा आशयाचा बोर्ड लावून त्याला कंपाऊंड घालावं एक, आणि दुसरं ताबडतोब त्या ठिकाणी प्रायमरी स्कूल बांधकाम करावं आणि ती आरक्षण डेव्हलप करावं अशा पद्धतीची मागणी आज हिंदू एकता आंदोलन संघटना सांगलीच्या वतीनं आम्ही महापालिका प्रशासनाकडे केलेली आहे। आणि अशाच पद्धतीनं अनेक बेकायदेशीर मशिदी, मदरसे आणि जमीयतखानाची बांधकामं ही महापालिकेच्या जागेवर झालेली आहेत, ती सुद्धा बिनधास्तपणे न घाबरता न डगमगता अशाच पद्धतीनं धाडसी कारवाई करून जमीनदोस्त करावी अशा पद्धतीची मागणी आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा संघटनेच्या वतीने करतो।